मित्रांनो, कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आपलं. आज एक म्हटलं तर मोठी घटना आणि महत्त्वाची पण आपल्या महाराष्ट्र राज्यातली नाही आहे. महाराष्ट्र राज्यात अशा अनंत घटना घडतात, पण शोकांतिका आहे की जे उत्तर प्रदेशमध्ये घडतंय, ही घटना घडल्यानंतर ते आपल्या महाराष्ट्रात घडत नाही. का घडत नाही हे सर्वांना ज्ञात आहे. कारण ज्या घटना घडत आहेत तशा घटना आपल्या महाराष्ट्रातल्या कित्येक आमदारांवरती तशा केसेस आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एका मुलीला रस्त्याने जाताना 3 मुस्लिम युवकांनी छेडलं. जे आहे ते सांगतोय, कुठल्याही धर्माला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे. पण जे काही त्या युवकांचं चाललं होतं, त्या एकट्या मुलीला बघून आता असं समजतं की ती हिंदू होती, दलित समाजाची आहे. ती सवाल ती कोण आहे याचा हा गौण मुद्दा आहे. ती एक मुलगी होती आणि तिची सुरक्षा करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं, या सरकारचं, उत्तर प्रदेश सरकारचं आद्य कर्तव्यच आहे असं मानत चीफ मिनिस्टरच्या खुर्चीवर बसलेले आपले सन्माननीय योगी आदित्यनाथजी, ज्यांच्या डोक्यात या गोष्टींची तर खूप मोठी तिडीक आहे. आणि मग त्यांनी लगेच आदेश दिले. CCTV फुटेज पोलिसांच्या समोर आलं. ही 3 मुलं कोण होती, सगळी नावं समजली, ते कुठे राहतात हे समजलं आणि पोलीस फोर्स ताबडतोब ॲक्शन सुरू झाली. ताबडतोब या शब्दाला अत्यंत महत्त्व आहे, जे आपल्या महाराष्ट्रात कधीही होत नाही. आता का होत नाही पुन्हा पुन्हा ते सांगण्याची गरज नाही. जी लोक ॲक्शन घेणार आहेत त्या लोकांच्याच दिव्याखाली जर अंधार असेल तर ते कोणत्या तोंडाने अशा ॲक्शन घेणार, असा हा प्रश्न इथं निर्माण होतोय. असो, त्या गोष्टी आलाहिदा आपण अपेक्षा धरूयात की उत्तर प्रदेश सरकारमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी चालत आहेत तशाच पद्धतीने जर आपलं महाराष्ट्र सरकार चालणार असेल आणि चालायला लागलं असेल तर हजारो लाखो शुभेच्छा मी नक्कीच अर्पित करेन. तर सांगायचा मुद्दा हा आहे की उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन सुरू केली आणि त्या 3 मुस्लिम युवकांना ते जिथे म्हणून होते तिथून त्यांना अरेस्ट केलं गेलं, अटक केली गेली. आणि त्यानंतर जे काही बहस झाली, जे काही त्यांनी कबुली दिली वगैरे वगैरे, कबुली द्यावीच लागेल. आणि मग करायचं काय, त्यांना जेलमध्ये तर पाठवायचं, बेल करायचं नाही आहे. मग जो काही देखावा करायचा असतो तो केला गेला आणि त्यांच्या पायावरती गोळ्या मारल्या गेल्या. आणि अक्षरशः कदाचित वरनच आदेश आहेत, आपले सन्माननीय योगी आदित्यनाथजी जेव्हा अशी काही ॲक्शन घेतात तेव्हा ठराविक अधिकाऱ्यांना ठराविक गोष्टी त्यांनी सांगून ठेवलेल्या असतात. वेळोवेळी प्रत्येक वेळेस CMच्या खुर्चीत बसलेला व्यक्ती हा आदेश देत नसतो. एकदा तो त्याची स्ट्रॅटेजी सांगतो की ऐसे ऐसे हालत में आपको बिल्कुल ऐसे ऐसे करना है, मेरी परमिशन की कोई ज़रूरत नहीं. आणि ही मुभा जर तुम्ही दिली ना कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांना, आता आपल्याकडची संस्कृती अशी आहे की कदाचित याचा गैरवापर पण होऊ शकतो, म्हणूनच काही गोष्टींमध्ये सरकार ही डिफेन्सिव्ह असतात. असो, पण उत्तर प्रदेशमध्ये या 3 मुलांना एका मुलीची छेडछाड रस्त्यात केल्याबद्दल आणि त्यानंतर मग जर काही अघटित घडलं असतं तर त्या गोष्टी किती विकोपाला जाऊ शकतात, ह्या गोष्टी अँटिसिपेट करून इतरांना चांगली जरब बसावी म्हणून या 3घांच्या पायावर गोळ्या तर मारल्याच आहेत, दवाखान्यात इलाज केले त्यांचे, सवाल तो नाही आहे. शासनाने लगेच त्यांचे इलाज पण केलेत. आता जे काही झालंय ते झालंय. त्या 3घांचे पाय जायबंदी आहेत. एकाच्या दोन्ही पायाला बँडेज दिसत आहेत आणि दोघांच्या एक एक पायाला बँडेज दिसत आहे.
आता दवाखान्यामधनं त्यांना जेलमध्ये रवानगी करायची आहे. नो फॅसिलिटीज शुड बी अवॉर्डेड टू ऑल दीज 3 अक्युज्ड. यांना कोणत्याही सुविधा द्यायच्या नाही आहेत जेलपर्यंत जाताना. जी काही गाडी आहे पोलिसांची तिथून जेलपर्यंत जातील, उतरतील स्वतःचं स्वतः फरफटत सरपटत ते आतमध्ये जातील. अशा पद्धतीचे आपल्याला आदेश तिथं दिले गेलेत असं दिसतंय. मित्रांनो, खरोखर जर समाजामध्ये वचक बसायची असेल ना, आज कलकत्त्याच्या पार्श्वभूमीवर अशा अनेक घटना घडतायत रोज. सगळ्याच काही तुमच्या आमच्यापर्यंत उघडकीस येऊन पोहोचत असतात असं मुळीच नाही. आता अक्षरशः एका सर्वेमध्ये असं दिसलंय की आपल्या भारतातल्या आमदार आणि खासदार यांची जर बेरीज केली तर कमीत कमी 115 लोकांवरती अशा पद्धतीचे खटले आहेत, ज्याच्यामध्ये मग विनयभंग आहे, एखाद्या स्त्रीचा अपमान केलेले आहेत, एखाद्या स्त्रीला ब्लॅकमेलिंग केलेलं आहे, एखाद्या स्त्रीला लग्नाचं आमिष दाखवलेले आहेत. असे अनंत प्रकारचे खटले जर खासदार आणि आमदारांवर आपल्या या भारतभूमीमध्ये असतील तर मग केवढी मोठी शोकांतिका आहे, खूप मोठी शोकांतिका आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये जर उत्तर प्रदेशसारखं सरकारी वचक चालू झाला तर कशाला हो त्या कोल्हापूर, नंदुरबार, त्या कुठल्या स्वच्छतागृहात घटना घडत आहेत, शाळेमध्ये बदलापूरला घडतंय, कुठल्या तरी एका शाळेमध्ये लायब्ररीत घडत आहेत घटना. अहो, अशी जरब बसली पाहिजे ना की किसी माई के लाल ने फिर एक बार जुर्रत नहीं करनी चाहिए. बरोबर आहे ना. कोणाच्याही मनात असा काही अपप्रकार करण्याचं कधी आलंच नाही पाहिजे. अशा पार्श्वभूमीवर ही उत्तर प्रदेशची घटना मला खूप महत्त्वाची वाटते. सो करोडो सॅल्यूट टू आवर ऑनरेबल योगी आदित्यनाथ जी, गव्हर्नमेंट ऑफ BJP, द ग्रेट चीफ मिनिस्टर ऑफ उत्तर प्रदेश. मित्रांनो, उत्तर प्रदेश हे भारतातलं सर्वात मोठं राज्य आहे. अतिशय मोठा व्याप असलेलं राज्य. हा एक प्रामाणिक माणूस लढतो आहे, सांभाळतो आहे. कितीतरी लोक टपून बसलेले आहेत की योगी जी को क्या करेंगे. अरे, ज्यांची शून्य किंमत आहे, जे अतिशय फटीचर आहेत, फटीचर हा शब्द वापरतो, असे लोकसुद्धा योगी आदित्यनाथ जी को देख लेंगे अशा धमक्या देतात आणि ताबडतोब ॲक्शन सुरू होते आणि मग पायावर लोळण घ्यायला सुरू करतात. अरे, जो माणूस प्रामाणिकपणे आपल्या घरादाराचं कोणतीही गोष्ट पुढे न आणता पूर्ण लाईफ सॅक्रिफाईस करतो आणि आपल्या राज्याचं भवितव्य कसं चांगलं राहील याच्यासाठी झटत तो काम करतो, अशा व्यक्तीला बोलण्याची त्या सामान्य माणसांची अवकात तरी आहे का? कुठला तरी अशिक्षित तो मुस्लिम धर्मीय वाटेल ते बडबडतो, कुठला तरी मौलाना येतो वाटेल ते बडबडतो CMच्या विरुद्ध, आणि मदरशामध्ये तुम्ही नकली नोटा बनवण्याचे कारखाने चालवता. तुम्हाला लाजा तरी वाटल्या पाहिजेत ना CMच्या विषयी उलटं तोंड करून बोलण्याची तुमची काय अवकात. आणि खरंच त्यांची अवकात तिथं नक्कीच दाखवली जाते. म्हणजे असं नाही आहे की ते ऐकून CM साहेब आपले मूग गिळून गप्प बसलेत आणि मग समाज शेफारलाय. हे दृश्य उत्तर प्रदेशमध्ये बिलकुल दिसत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जे कोणी आलेत बाहेरचे शरणार्थी म्हणून, जे कोणी मुस्लिम धर्मीय आलेत, रोहिंग्या असो, कोणी असो, म्यानमारमधनं आलेला असो किंवा अजून दुसऱ्या कुठल्या बांगलादेशमधनं आलेला असो, हे सीमा ओलांडून आलेच कसे? परवानगीने जर आले असतील, शरणार्थी म्हणून आले असतील, रेफ्युजीजना आपल्याकडं अलाउड केलं जातं, भारत सरकारचं एक निवेदन असतं. त्यानंतर युनोमध्ये असे काही करार झालेले आहेत, ठराविक देशांनी ठराविक गोष्टी काही जर झाल्या तर त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतात. अशा सगळ्या करारा अनुषंगाने जरी कोणी आलं असेल तर त्या 10 लोकांसोबत अजून 25 माणसं घुसवली गेली आहेत. ती आज शिरजोरगिरी करतात मुंबईमध्ये. मुंबईचं तुम्ही जर पूर्वीचं मार्केट आठवलं, एक 30-35 वर्षापूर्वीचं, फ्लोरा फाउंटन घ्या, व्हीटी घ्या, मनीष मार्केट घ्या, कोणत्याही मार्केटमध्ये तुम्ही जरा जाऊन बघा. आज दादरला घ्या, रस्त्यावरती भाजी विक्रेते, काही असे छोटे मोठे कपडे विकणारे, काही रस्त्यावर कडेला विक्रेते आहेत. फिश मार्केटमध्ये फिश रस्त्याच्या कडेला बसून विकणारी लोक, त्यांना विचारा तुम्ही कुठून आलात. तुम्हाला हे सगळं जे आहे ना, डेमोग्राफिक चेंज जो झाला आहे मुंबईमध्ये, हे सगळं तुम्हाला दिसून येईल. मग जोपर्यंत उत्तर प्रदेशसारख्या
कडक अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रात होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं भविष्य हे अंधकारमय आहे. 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कशाला हवेत हो? 2-2 उपमुख्यमंत्री कशाला हवेत? आता अर्थात सेंट्रल मिनिस्ट्रीने केलेली ही ॲडजस्टमेंट आहे. कोणी कोणाला कधी माफ करावं हे राजकारणातला तो अलिखित नियम आहे. मग नालायक माणसंसुद्धा पक्षात चालतात आणि त्याप्रमाणे आज खोगीर भरती आपल्या या ॲक्टिंग जे काही गव्हर्नमेंट आहे त्यांच्यामध्ये भरपूर खोगीर भरती झाली आहे. तो विषय वेगळा आहे. जे घडलंय उत्तर प्रदेशमध्ये त्या मुलांना जी काही शिक्षा दिली गेली आहे अशी शिक्षा जर प्रत्येकाला मिळणार असेल, रस्त्यावरती कोणत्याही मुलीची छेड काढणारा, शाळेमध्ये अल्पवयीन मुलीचा गैरफायदा उचलणारा अशा या लोकांना, वाईट मनोवृत्तीच्या लोकांना UP सारखी जर शिक्षा महाराष्ट्रात होऊ लागली तर नक्कीच आपलं पण राज्य सुधारू शकेल असं मला वाटतं. मित्रांनो, घटना तुमच्या मनापर्यंत पोचवायची होती. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. तो एक व्हिडिओ त्या 3 मुलांना जी शिक्षा झाली आहे आणि ते कसे सरपटत जेलकडे चाललेले आहेत, हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्याच्यातनं बरेचसे काही संदेश समाजापर्यंत पोचत आहेत. पण तरीही मी एक कलाकार या नात्याने हा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आजचा हा माझा खटाटोप. पुन्हा एकदा योगी आदित्यनाथजीसारखी अनंत माणसं आपल्या राजकारणात आली पाहिजेत, त्यांना महत्त्वाच्या खुर्च्या मिळाल्या पाहिजेत हीच सदिच्छा मी व्यक्त करतो. आणि जास्तीत जास्त चांगल्या माणसांनी पॉलिटिक्समध्ये येण्यास हरकत नाही असं मला तरी वाटतं. म्हणून थोडा हा बदल दिसला पाहिजे. तो आपण या विधानसभेच्या इलेक्शनला महाराष्ट्रात घडवून आणू शकतो का एक नागरिक म्हणून? सगळ्या नागरिकांनी हा विचार करायचा आहे. आणि त्याच बगळ्यांना त्या 6व्या मजल्यावर मंत्रालयात का बरं पाठवायचं हा सवाल तुमच्या मनात उठलाच पाहिजे. जय हिंद, जय भारत.